नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज मस्त अशी पौष्टिक हुलग्याची उसळ बनवलेली आहे। एकदम छान अशी होते आणि खूप एकदम झटपट अशी होणारी आहे आणि शिवाय लोखंडी तव्यावर ही उसळ बनवायची आहे। खूप पौष्टिक अशी लागते आणि ही जी उसळ आहे ती तुम्ही डब्याला सुद्धा देऊ शकता। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि आवडल्यास एक लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। हुलग्याची उसळ ही तव्यावर बनवायची आहे, त्यामुळे एक लोखंडी तवा घ्यायचा आहे किंवा लोखंडी कढई घेतली तरी पण चालू शकतं। तर यामध्ये आता तेल घातलेलं आहे 2 पळ्या आणि तेल तापल्यानंतर त्यामध्ये अगदी थोडीशी मोहरी घालायची आहे आणि त्यानंतर जिरे घालायचे आहेत। त्यानंतर एक कांदा घालायचा आहे बारीक चिरून। त्यानंतर कढीपत्ता घालायचा आहे थोडासा ठेचलेला लसूण। आता व्यवस्थित असं हे परतून घ्यायचं आहे। कांदा जो आहे तो कच्चा ठेवायचा नाही, छान असा गुलाबी परतून घ्यायचा आहे। कांदा परतत आल्यानंतर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे, हळद घालायची आहे, लाल तिखट आवडीनुसार आणि थोडासा अगदी कांदा लसूण मसाला घालायचा आहे। आता हे व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे। गॅस हा बारीक करायचा आहे। इथे आता सर्व परतून झाल्यानंतर ही उकडून ठेवलेली हुलग्याची उसळ होती, तर मस्त अशी ही मऊसूत अशी उकडून घ्यायची आहे आणि ही छान अशी यामध्ये परतवून घ्यायची आहे। त्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे। हुलगे मात्र कुकरला 4 ते 5 शिट्ट्या घेऊनच मग ही उसळ बनवायची आहे, कारण हुलगे जे असतात ते खूप कडक असतात। मटकी पटकन शिजली जाते पण हुलगे लवकर शिजत नाही, म्हणून 5 ते 6 शिट्ट्या या कुकरला घ्यायच्या आहे आणि त्यानंतर या प्रकारे उसळ तुम्ही बनवू शकता। इथे आता या उसळीला सुटलेले जे पाणी आहे ते आटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचे आहे। हे पहा, आता याला जे पाणी सुटलेलं होतं ते पूर्णतः आटून गेलेलं आहे। इथे आता गॅस मी बंद करणार आहे। आता आपली इथे उसळ तयार झालेली आहे। मस्त अशी बाजरीची भाकरी, मिक्स भाज्यांचं लोणचं, थोडासा कांदा, लसणाची चटणी आणि गरम गरम ही हुलग्याची उसळ। हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।